श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी सोळंके दीपाली। वर्ग 5वी, विषय परिसर अभ्यास 1। या भागात आपण पाठ क्रमांक 16 पाणी या पाठातील जलशुद्धीकरण हा घटक बघणार आहोत। पाणी म्हणजे जीवन। पाण्याशिवाय कुठलाही सजीव जगू शकत नाही। कुठलेही काम पाण्याशिवाय होऊ शकत नाही। त्यामुळे हे पाणी आपण पिण्यासाठी आणि घरगुती कामासाठी वापरतो। पिण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी शुद्ध असणे अतिशय गरजेचे असते, कारण त्यामध्ये अनेक जीवजंतू मिसळलेले असतात आणि असे पाणी जर आपण पिले तर त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो। पाणी शुद्ध कसे केले जाते ते समजून घेण्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी बघूया। त्यासाठी प्लास्टिकची एक बाटली घ्यायची, तिच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधायचा, तिचा खालचा भाग कापायचा आणि बाटली उलटी धरून तिच्यात कोळशाची पूड, बारीक वाळू व जाड वाळू भरून एकावर एक थर तयार करायचे। त्यानंतर त्यात गढूळ पाणी टाकायचे। बाटलीच्या कापलेल्या भागात त्यातून जे पाणी पडेल त्या पाण्याचे निरीक्षण करायचे। हे पाणी आपणास स्वच्छ दिसत असले तरी त्यात सूक्ष्मजीव असू शकतात। हे तुम्ही आधीच्या इयत्तेत शिकला आहात। तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकांसह भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घ्या आणि त्यांची मुलाखत घेऊन त्यांना विविध प्रश्न विचारा। या प्रश्नांमधून जलशुद्धीकरण प्रक्रिया त्या ठिकाणी कशा प्रकारे केली जाते याची माहिती मिळवा। जलशुद्धीकरण केंद्रात गावाच्या जलस्रोतातून आणलेले पाणी टाक्यांमध्ये स्थिर राहू दिले जाते। त्यामध्ये तुरटी वापरतात। तुरटीमुळे पाण्यामधील घाण जी असते, गाळ खाली बसतो आणि वर स्वच्छ पाणी असते। गाळणी यंत्राद्वारे पाणी गाळून घेतले जाते। त्यानंतर पाण्यामध्ये पंपाच्या मदतीने हवा खेळवली जाते। यामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळतो आणि त्यानंतर मग निर्जंतुकीकरण केले जाते। त्यासाठी पाण्यात क्लोरीन मिसळले जाते, ज्यामुळे पाण्यातील जीवजंतू मरतात। एकदा आपण बाटलीतील पाणी विकत घेऊन पितो। रेल्वे, बस स्थानक अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या विकत मिळतात आणि या पाण्याच्या बाटलीवर जे नाव असते त्याच्या मागील बाजूला काही माहिती लिहिलेली असते। ती माहिती आपण वाचायची आहे। त्यामध्ये पाणी कधीपर्यंत वापरता येईल, पाणी कधी भरले आहे हा कालावधी पाण्याच्या बाटलीवर छापलेला असतो। पाणी विकत घेताना आपण ही माहिती अवश्य पाहावी। बाटली एकदा उघडली की त्यातील पाणी लवकर संपवावे आणि पाणी संपल्यानंतर बाटली चुरगळून कचरापेटीत फेकावी, म्हणजे बाटलीचा पुन्हा वापर केला जाणार नाही। एखाद्या भागात दीर्घकाळपर्यंत पाऊसच पडला नाही तर पाण्याची टंचाई निर्माण होते। पाणी नसेल तर शेती करता येणार नाही, पिके तयार होणार नाहीत, माणसांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल, जनावरे अन्न पाण्या वाचून तडफडून मरतील। अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात माणसे तो भाग सोडून दुसऱ्या भागात स्थलांतर करतील आणि या भागात दुष्काळ पडला असे म्हटले जाईल। दुष्काळ म्हणजे काय ते आता आपण समजून घेऊ। बाष्पीभवनामुळे निरनिराळ्या जलाशयातील पाण्याची पातळी कमी होते, त्यामुळे तेथे अवर्षण पडते। अवर्षणामुळे पाण्याची टंचाई निर्माण होते, जमिनी कोरड्या पडतात, शेतीला, जनावरांना, माणसांना पाणी मिळत नाही। अशा स्थितीला दुष्काळ म्हणतात। दुष्काळ एक नैसर्गिक आपत्ती आहे।
शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना मदत केली जाते. पाळीव प्राण्यांना तात्पुरते हलवले जाते व त्यांच्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात.